दशक 17वा समास 10वा टोणप सिद्ध लक्षण. श्रीराम. आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा श्रीराम. परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना. विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी श्रीराम. साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पहिलीकडे. सेवटी तुटले कडे भूमंडळाचे श्रीराम. सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेकी असावे साधू जन श्रीराम. जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे. मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना श्रीराम. जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ. ते चढळ नसता अंतराळ चहूंकडे श्रीराम. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे. जेथे दृश्यमायेच्या नावे शून्याकार श्रीराम. दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास. मनातीत निराभास विवेके जाणावे श्रीराम. दृश्यभास अवघा विघडे विवेक तेथे पवाडे. भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे श्रीराम. वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा. निर्गुण अनुभवास आणावा गुणाचेन योगे श्रीराम. नाना गुणासा आहे नाश निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐको न जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही श्रीराम. अष्टधेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना कोणी एके श्रीराम. सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली नाना अन्ये श्रीराम. तोंडपा नवे गुणग्राहिक मूर्खा सकळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकची म्हणती श्रीराम. उंच नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला सुटिका कैची श्रीराम. वेड लागून झाले वोंगळ त्यास सारखेच वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती श्रीराम. ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश. बहुचगीच्या लोकास काये म्हणावे श्रीराम. ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची श्रीराम. जेथे परीक्षेचा अभाव तो टोणपा समुदाव. गुणची नाही गौरव येईल कैचे श्रीराम. खरे खोटे एकची झाले विवेकाने काये केले. असार सांडून सार घेतले साधूजनी श्रीराम. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रक्षा. दीक्षा हिनापासी दीक्षा येईल कैची श्रीराम. आपलेन वोंगळपणे दिशा करून शौच नेणे. वेदशास्त्रे पुराणे त्यास काये करीती श्रीराम. आधी राखावा आचार मग पहा विचार. आचार विचारे पैलपार पाविजे तो श्रीराम. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवी कळे. डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे श्रीराम. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक. विवेक आणि अविवेक काये मानावे श्रीराम. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. तेथे अवघेच निरर्थक सकळ काही श्रीराम. म्हणून संत संगेची जावे सत्शास्त्रची श्रवण करावे. उत्तम गुणाचा अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10वा समाप्त. दशक 17वा समाप्त. दशक 17वा समास 10वा टोणप सिद्ध लक्षण. श्रीराम. समजा कोणी असे सांगितले की आवरणोदकात हाटकेश्वर असून त्या पाताळ लिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे तरी प्रत्यक्ष तेथे कसे जाता येणार. म्हणून त्यास फक्त दुरून नमस्कार घडू शकतो. तेथे आपल्याला जाता येत नाही. शरीराने दर्शन घडत नाही असे झाले तर विचाराने त्या ईश्वरासंबंधी अनुमान करावे. साता समुद्राच्या वेढ्या पलीकडे उदंड भूमी आहे. शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहेत. 7 समुद्र ओलांडून तेथे जाणे कसे होईल. म्हणून साधूजनांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे. जे आपल्याला माहीत नसेल ते जाणत्याला विचारावे. पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे तर अशक्यच आहे. जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावे.
आकाश आणि पाताळ यामध्ये हा भूगोलाचा गोळा आहे म्हणून त्यांना वेगळे म्हणायचे. मध्ये हा गोळा नसता तर चहूकडे अंतराळच भरलेले दिसले असते. जे स्वाभाविकपणे उपाधिरहित आहे आणि जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे म्हणून दृश्य मायेचा मागमूसही नाही, त्याला परब्रह्म म्हणावे. दृष्टीला जे जे दिसते ते दृश्य होय आणि मनाला जे जे दिसते तो भास होय. मनातीत निराभास असे जे ब्रह्म ते विवेकाने जाणून घ्यावे. दृश्य आणि भास दोन्ही जेथे नष्ट होतात तेथे विवेकाने जो पोहोचतो असे सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते या भूमंडळावर फार थोडे आहेत. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणून घ्यावा आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणातीताचे आकलन होणे शक्य असते. म्हणून गुणरहित अशा निर्गुणास अनुभवाने जाणावे. अनेक गुण असले तरी ते नाश पावतात. जे निर्गुण आहे ते अविनाशी असते. स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्म दृष्टीचे पाहणे हे श्रेष्ठ होय. जे दृष्टीला दिसू शकत नाही ते ऐकून जाणून घ्यावे. श्रवण मनन केल्याने सर्व काही जाणता येते. अष्टधा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत, ते पाहून त्याचे ज्ञान होत नाही. म्हणून माणसाने ऐरणीवर सर्व धातू सारखेच समजून पिटल्या जातात त्याप्रमाणे हे सर्व पदार्थ सारखेच असे मानू नये. सर्वांना सरसकट सारखेच मानले तर मग तेथे चांगले वाईट, विनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ अशा परीक्षेचे काही काम उरतच नाही. आणि ज्याच्या तोंडाला चव नाही अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होते. मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो, त्याला विवेक कळत नाही. असे लोक विवेक आणि अविवेक एकच असे म्हणतात. ज्याला उच्च नीच असा भेद कळत नाही त्याला परमार्थाचा अभ्यास करताच येत नाही. इतर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्ममरण चक्रातून सुटका होऊ शकत नाही. एखाद्या माणसाला वेड लागले की त्याला ओंगळ आणि स्वच्छ वगैरे सर्व काही सारखेच वाटू लागते. असे लोक बाष्कळ आहेत, विवेकी नाहीत हे जाणून घ्यावे. ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाशी म्हणतात. वाचाळ बहकलेल्या लोकांना काय म्हणावे. ईश्वरानेच नाना भेद निर्माण केले. भेदाच्या योगे सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीतपणे चालतात. पण परीक्षा करणारा जेथे आंधळा असेल तेथे परीक्षा कशी होणार. जेथे परीक्षेचा अभाव असतो तो समुदाय टोणप्या लोकांचा आहे असे जाणावे. गुणच नाही तेथे गुणांचा गौरव कुठून असणार. जेथे खरे खोटे यांची सरमिसळ होते तेथे विवेक काय करतो. तर साधू लोक विवेक करूनच असार सोडून सार ग्रहण करतात. नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तूची पारख कशी होईल. जो दीक्षाहीन आहे त्याच्यापाशी दीक्षेचे तेज सामर्थ्य कसे येणार. एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वतःच्या ओंगळपणामुळे शौचास जाऊनही नंतर शरीरशुद्धी केली नाही तर तेथे वेदशास्त्रे पुराणे काय करणार. आधी आचार शुद्ध राखावा आणि मग विचारशुद्धी पाहावी. अशा तऱ्हेने शुद्ध आचार विचार असेल तर भवसागरातून पार जाता येते. जे नियमनिष्ठ साधक असतात त्यांनाही परमार्थाचे रहस्य कळत नाही. तेथे बाष्कळ गैरशिस्त लोकांना ते कसे कळणार. जेथे डोळसही ठकतात तेथे आंधळे काय कामाचे. पाप, पुण्य, स्वर्ग आणि नरक या सर्वांना सारखेच मानले तर मग विवेक आणि अविवेकाची गरज ती काय. अमृत आणि विष एकच म्हटले तरी विष घेतल्याने प्राण जातात हे सत्य आहे. कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढते. इहलोक असो वा परलोक असो, जेथे सांगोपांग विवेक नसेल तेथे सर्व काही निरर्थकच ठरते. म्हणून माणसाने सत्संगतीच राहावे, सत्शास्त्रच श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचाच अभ्यास करावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोणप सिद्ध लक्षण नाम समास 10वा समाप्त. दशक 17वा समाप्त.